राधिका पुष्कळ दिवसापासून बहिणीच्या घरी गेलो नाही. चला जाऊन पाहतो माझ्या बहिणीचा हालचाल कसा आहे काय. त्याला बोलत चालत गेलो पाहिजे की जाने वाले जरा होती याद यहाँ के हमारा लवकर बाईच्या घरी आलो. मी धाडीचा अनुभव बहिणीच्या घरी आलो. आमच्या इकडची भाषा आहे मला तुला खालून घेतले.
बोलून पाहतो इकडं हात का लोक पाहतो बाई आवाज मारतो बाया ए बाया ए माझे पहिला माझी बाई कोटी लुकलीच बाई बाई तू केव्हा आला? आता आलो बायो आता चालू बायो चिकनार बसलो बाई सांगोलीवरून भंडाऱ्याने उतरलो बायो भंडाऱ्यावर बसलो रेमन बोर्डगाडी उतरलो बाई आता उतरलो आणि ते दूर बसलो बाई सायडाने आलो बाई तुझं बोलणं होती गावी रे आलू गेलू घेतली बोललोय कधी तुझं आमच्या इकडे भाषा कशा तुला माहित आहे ना तुला आधीच बोलले होते माझ्या नागपूरला येते वेळी ही सगळी भाषा बदलवणे म्हणून अरे एखाद्या दिवशी माझी खाली पाडशील तू मला बोलता येत नाही तसं माझी नळण कशी आहे माहिती आहे तुला का करत तुला खतरनाक आहे तयार नसते तयार एदी हो एदी बाई पियासाठी खाद्या आणलो खाद्या आणलो बाई सीतापर्यंत केळं आणलो पाहिजे नुसते सीताफळ केळं आणतो बहिणीला केळी चालू चालू सगळे शेवणी करून टाकल्या आमच्या इकडे केळी पिकते बाई शेंगूळ आणू नको खावाच्या पहिले किती डझन आणलं तरी 2 डझन आहेत बाई हे लंबे घुसाळचे अरे हा इकडे बाबू हा खाली करा तिची पाणी आणि जा त्या काळ्या गोट्या उठू त्या काळ्या गोट्या उठू जा हो तुझ्या घरचे पुढे गोटे पुढे फुटले सगळे टिचकले जा पुढे तुझे गेले हो जा काय करूया आपलं आजू खालू पेलू बोललो की का घरामध्ये कोणतरी आलं वाटते बाई अशी कधी जाऊन पाहते कोणतरी पाहुणे आले वाटते नाया तुझं बोललोय की कावली